लहान मुलांना कुठल्या दवाखान्यात घेऊन जायचं लय मोठं कन्फ्युजन आणि लय मोठा टास्क असतोय बघा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, 2-3 दिवस झालं माझ्या लेकीची जरा तब्येत बिघडल्या, त्यामुळे तिला आज दवाखान्यात घेऊन चाललोय. आणि जाताना वाटत लागलं बघा, एक कृष्णराज मागे याला कसा तर गंडीवला आणि आता मी चाललोय दवाखान्यात. लहान मुलांना कुठल्या दवाखान्यात न्यायचं काही कळतच नाही. आता माझी लेक ज्यावेळी गारगोटी होती त्यावेळी आम्ही जात होतो शिकलगार हॉस्पिटलमध्ये. तिथल्या शिकलगार मॅडम एवढ्या चांगल्या होते की त्या विनाकारण अँटीडोस अजिबातच देत नव्हत्या. आता सारखं जाणं गारगोटीला तर आता पॉसिबल नाही, कारण एवढ्या लहान मुलांना घेऊन एवढा प्रवास आता शक्य नाही. म्हणून कोल्हापुरातच एक चांगलं हॉस्पिटल हुडकावं म्हणून मी ऑफिसवाल्यांना विचारलं. तर त्यांनी मला शाहूपुरी 3ऱ्या गलीत असलेल्या डॉक्टर नानिवडेकर यांच्या निरामय हॉस्पिटलचा पत्ता दिला. हे पण डॉक्टर एकदम चांगले आहेत म्हणलं त्यांनी, विनाकारण लहान मुलांना अँटीडोस अजिबात देत नाहीत. म्हणून माझ्या लेकीला घेऊन आले डॉक्टर नानिवडेकर यांच्या निरामय पीडियाट्रिक हॉस्पिटलला. हे शाहूपुरी 3ऱ्या गलीत आहे. इथं आल्यावर पहिल्यांदाच केस पेपर आणि फाईल बनवून घेतली. फाईल बनवून काय आम्ही डॉक्टरांची वाट बघतच बसलेलो, कारण अर्धा तास लवकर आलतो. सकाळी पण यायला जरा वेळ झाला आम्हाला. डॉक्टर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असतात आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30-8 पर्यंत असतात डॉक्टर. आम्ही 5:30 ला आलेलो इथं नंबर लावायसाठी, कारण गर्दीले असते असं ऐकलेलं आम्ही. डॉक्टर येऊस तोपर्यंत बाळाचं वजन आणि उंची चेक केली आणि थोड्या वेळाने डॉक्टर पण आले आणि लवकर नंबर लावल्या, त्यामुळे पहिलाच नंबर आमचा होता. डॉक्टरांनी माझ्या लेकीला चेक केला आणि पहिलाच प्रश्न विचारला की घरात कोण आजारी होतं काय. त्यांना म्हणलं, सर माझी जरा 2-3 दिवस झालं तब्येत बिघडलेली, कणकणी आणि सर्दी होती. ते म्हणलं त्यामुळे तुमच्या लेकीला सर्दी झाल्या, जरा फक्त इथनं पुढे काळजी घ्या. आणि त्यांनी पण काय औषध काय लिहून दिली नाहीत, काय नाही, फक्त 2 ड्रॉप दिले. संध्याकाळी आणि सकाळी एकदा 2-2 थेंब टाका म्हणले, काय होणार नाही, लवकर बरं होऊन जाईल. तोपर्यंत आमच्या ऑफिसच्या नंदिनी मॅडम पण आलेला. मी औषधं घेत होतो तोपर्यंत त्या माझ्या लेकीबरोबर खेळत होत्या. यांनीच मला इथल्या हॉस्पिटलचा पत्ता दिलेला. आता त्यांना भेटून झाले आणि आता आम्ही चाललोय माझ्या लेकीच्या मामाला भेटायसाठी. इथंच पाच बंगला चौकात रॉयल कोर्टच्या बेसमेंटला माझ्या लेकीच्या मामाचं ऑफिस आहे. आणि इथं दोन्ही मामा असतात. एक महादेव मामा बघा हे आता समोर आहे, यांचा आता स्टॉल बंद करायच्या गडबडीत आहे, कारण वेळ पण लई झालेला. आणि दुसरा तानाजी मामा, त्यांचं इथं सीएचं ऑफिस आहे. ते स्वतः एक सीए आहेत. आणि मी आज चाललेलो तोपर्यंत मामाला आलेला माझ्या लेकीवर खेळायला. जरा आम्ही पण माझ्या लेकीच्या मामावर बोलत बसतो मित्रांनो. आणि मित्रांनो, तुमची काही जीएसटीची कामं असतील, ITRच्या फाईल भरायच्या असतील, काही लोन संदर्भात कामं असतील, तर तुम्ही माझ्या लेकीच्या मामाच्या या ऑफिसला अवश्य भेट देऊ शकता. इथं सगळा कॉन्टॅक्ट नंबर आहे, फोनवर पण बोलू शकताय. आणि मित्रांनो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचा असाच सपोर्ट राहू दे. आणि मित्रांनो, तुम्ही जर फॉलो केला नसाल तर मित्रांनो प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.